रोज नाश्त्याला कांदा पोहे आणि उपीट खाऊन जर कंटाळला असाल तर आज मी नाश्त्याला बनवलं आहे मस्त खमंग खरपूस असे पनीर भुर्जी सँडविच कसे करायचे लगेच पाहूया। गरम पॅनमध्ये मी 1 चमचा बटर 1 चमचा तेल घातलं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण परतून घेऊया। यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा, तो देखील परतून घेऊया। हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि धने जिरे पूड पण यामध्ये ॲड करूया। टोमॅटो घालू आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया आणि मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालूया। बारीक चिरलेली सिमला मिरची घातली। यामध्ये घालूया 1 लिटर दुधापासून बनवलेलं पनीर आणि हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सँडविच मस्त चटपटीत व्हावं म्हणून यामध्ये मी थोडासा टोमॅटो केचप देखील ॲड केला आहे। पनीर भुर्जी आपली तयार झालेली आहे, तर मी बाजूच्या गॅसवर ट्रान्सफर करते। ब्रेडला मी बटर लावून घेतला आहे आणि आता गरम तव्यावर आपण तो ठेवूया। पनीर भुर्जी आपण यावर व्यवस्थित लावून घेऊया। अजिबात कंजूसपणा करायचा नाही, भरपूर अशी पनीर भुर्जी यामध्ये आपण स्टफ करणार आहोत आणि वर पुन्हा मी ब्रेड लावून त्याला बटर लावले आहे। बरे सँडविच हेल्दी होण्यासाठी ना इथे मी मैद्याचा ब्रेड वापरलेला नाही आहे, तर हा गव्हाचा ब्रेड आहे आणि मस्त खरपूस असे आपले सँडविच तयार झाले आहे। जाळीवर आपण हे काढून घेऊया म्हणजे सँडविच आपले सॉगी होणार नाही आणि नरम देखील पडणार नाही। तर असे जर सँडविच तुम्ही मुलांच्या डब्याला दिलात ना तर मुलं देखील आवडीने खातात आणि जे प्रोटीन आपण म्हणतो ना ते या सँडविचमधून मिळतं देखील। कशी वाटली तुम्हाला आज पनीर भुर्जी सँडविचची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच हेल्दी टेस्टी रेसिपीसाठी फॉलो करा।